नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. मित्रांनो LLB 3 इयर कॅप राऊंड 3 ऍडमिशनचा आज शेवटचा दिवस आहे आणि 2 दिवसामध्येच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणजेच कॅप राऊंड 4 ही सुरू होणार आहे. तर या राऊंड विषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना हवी होती आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर याच्यामध्ये तुम्ही प्रश्न पाहत असाल तर प्रामुख्याने ऑप्शन देण्यासाठी कॉलेजमध्ये जाण्याची गरज आहे का? इन्स्टिट्यूट राऊंड कॉलेज ऑप्शन कसे द्यायचे? इन्स्टिट्यूट राऊंड मध्ये फी जास्त असते का? आपल्याला कॉलेज अलॉट झाले हे कसे समजेल? स्पॉट ऍडमिशन होते का? म्हणजेच कॉलेजमध्ये गेल्यानंतर जरी आपला मेरिटमध्ये खाली नंबर असेल तर जो अगोदर जाईल त्याला ऍडमिशन देतात का? त्याचबरोबर डायरेक्ट आपण ऍडमिशन घेऊ शकतो का? कॉलेज अलॉटमेंट लिस्ट जाहीर होते का? आपल्याला कॉलेजमध्ये जावं लागतं? नेमकी काय प्रोसेस असते? आणि आपल्याला कॉलेज मिळाले आहे याचा मेसेज किंवा मेल वगैरे येतो का? असे अनेक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथून सर्व पुढचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो ही LLB 3 इयर कॅप राऊंड इन्स्टिट्यूट राऊंड जी आहे ती शेवटची राऊंड असते. आता याच्यामध्ये 3 कॅप राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही ठेवलेली असते आणि ही जी राऊंड आहे ही आता सीईटी सेल कंडक्ट करत नाही. आता सीईटी सेल याच्यामध्ये काय करते की मध्यस्थाची भूमिका करते. याच्यापूर्वी आपण सर्व आपले ऍप्लिकेशन सीईटी सेल ला जायचे आणि त्यानुसार आपल्याला कॉलेज अलॉटमेंट व्हायचं आणि सीईटी सेल कडून तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झाल्याचा मेसेज यायचा. म्हणजे ही सर्व प्रोसेस सीईटी सेल करत होतं. परंतु इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणजे ही कॉलेज लेवलची राऊंड आहे. इथं सीईटी सेल तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट करून देत नाही. मग मध्यस्थांची भूमिका काय करते? तर हे जे ऑप्शन आहेत ते आपल्याला सीईटीच्या कॅप वेबसाईटलाच द्यायचे असतात. तसं आता कॉलेज लेवल किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन त्यांचा फॉर्म भरायचा असतो, ऑप्शन द्यायचा असतो, परंतु विद्यार्थ्यांना ते शक्य नाहीये. उदाहरणार्थ मी सोलापूरमध्ये राहतोय आणि मला जर मुंबईचं कॉलेज हवं असेल तर ते ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी किंवा कॉलेजमध्ये भेट देणं मला शक्य होत नाही. त्यामुळं मीडिएटरचा रोल हा मध्यस्थाचा रोल हा सीईटी सेलचा एवढाच आहे की तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्येच ऑनलाईन कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात येईल. त्यानंतर मात्र सीईटी सेलचा रोल संपतो. जितके काही ऍप्लिकेशन आलेले आहेत तेच पुढं त्या कॉलेजला सीईटी सेल कडून फॉरवर्ड केले जातात आणि त्यानंतर कॉलेज त्यांच्या लॉग इन मधून मेरिट लिस्ट हे जनरेट करतं. मग आता आपण वन बाय वन या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहून घेऊयात. तर सर्वात अगोदरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे ऑप्शन देण्यासाठी कॉलेजमध्ये जाण्याची गरज आहे का? तर मित्रांनो तुम्हाला कॉलेज ऑप्शन देण्यासाठी कॉलेजमध्ये स्वतः जाण्याची गरज नाहीये. जसं आतापर्यंत तुम्ही कॉलेज ऑप्शन दिलेले आहेत तर लॉग इन मध्ये जाऊन तुम्हाला कॉलेज द्यायचे आहेत. परंतु आता या राऊंड मध्ये एक फरक असतो. तुम्हाला चॉईस वगैरे विचारत नाहीत. फक्त तुम्हाला कॉलेज शॉर्टलिस्ट करायचे आहेत. त्यानंतर फॉर्म लॉक करा वगैरे असा काहीच ऑप्शन येत नाही. फक्त एकच ऑप्शन असणार आहे तो म्हणजे सिलेक्ट कॉलेजेस किंवा शॉर्टलिस्ट कॉलेजेस. जितके तुम्हाला ऑप्शन द्यायचे त्याची फक्त लिस्ट मधून कॉलेज आपल्याला निवडायचे आहेत. झालं इतकंच काम आहे. त्याला प्रेफरन्स वगैरे या राऊंड मध्ये नसतो. हे ऑप्शन भरण्यासाठी जेव्हा सुरू होतील तेव्हा कसा फॉर्म भरायचा असतो याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती भेटून जाईल. तर आपल्याला एक गोष्ट समजली असेल की आपल्याला कॉलेजमध्ये जायची गरज नाही. मग हा कॉलेज ऑप्शन कसं द्यायचे? तर आपल्या लॉग इन मध्येच जाऊन आपल्याला कॉलेज ऑप्शन देण्याचा पर्याय येणार आहे. तिसरा जो प्रश्न आहे इन्स्टिट्यूट राऊंड मध्ये फी जास्त असते का? ऍज पर सीईटी सेल रूल्स इन्स्टिट्यूट राऊंड मध्ये तुम्हाला जास्त फी लागत नाही. जी फर्स्ट कॅप राऊंड, सेकंड कॅप राऊंडला जी फी होती, थर्ड कॅप राऊंडला जी फी होती तेवढीच फी कॉलेजनी घ्यायची आहे. पण आता होतं काय? तर इथं मी त्याला लाच हा शब्द वापरेल. विद्यार्थ्यांकडून लाच घेतली जाते. कारण याच्यापूर्वी कसं होतं की आपल्याला कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे आणि तुम्ही या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ऍडमिशन घ्या असं सीईटी सेल कडून आपल्याला अलॉटमेंट लेटर पब्लिश व्हायचं. त्यामुळे आपल्याला समजायचं की मला हे कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे आणि जे की मेरिटनुसार अलॉट झालंय. पण या राऊंड मध्ये काय होतं?
प्रत्येक कॉलेजची स्वतंत्र मेरिट लिस्ट लागते. म्हणजे तुम्ही जर 4 कॉलेजचे ऑप्शन दिले असतील, तर आता तुमचा नंबर लागला नाही लागला असं नाही समजत. तर आपण जेव्हा 4th कॅप राउंडचं कॉलेज लिस्ट पाहतो, तर प्रत्येक कॉलेजच्या लिस्टमध्ये तुमचा नंबर मेरिटनुसार वर किंवा खाली असतो. त्यामुळं एकाच विद्यार्थ्याचं नाव 4 कॉलेजमध्ये येतं. त्यापैकी समजा एखादा विद्यार्थी आहे, त्याचं 4ही कॉलेजमध्ये 1 नंबर प्रेफरन्सला नाव आहे किंवा 1 नंबर रँकला त्याचं नाव आहे. मग हा विद्यार्थी काय करेल? 4 पैकी कोणत्या तर एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय, की 4ही कॉलेजमध्ये समजा एकच सीट शिल्लक आहे. तर मग या परिस्थितीमध्ये तो विद्यार्थी कोणत्यातरी एक कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईल आणि बाकीच्या 3 कॉलेजमध्ये त्याची जागा रिकामी होईल. त्या ठिकाणी 2 नंबरच्या विद्यार्थ्याला ऑटोमॅटिक प्रेफरन्स मिळणार आहे किंवा तो सेकंड रँकला येतो. परंतु 2 नंबरच्या विद्यार्थ्याला हे माहिती आहे का, की त्या विद्यार्थ्याने फर्स्ट प्रेफरन्स वाल्या किंवा फर्स्ट रँकच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय? त्याला काय वाटेल, की बाबा या कॉलेजमध्ये फक्त एकच जागा होती आणि माझी रँक सेकंड होती. तर फर्स्ट रँक वाल्यांनी ऍडमिशन घेतलं असेल आणि आता काय मला इथं ऍडमिशन भेटणार नाही, त्यामुळे तो गप्प बसतो. याचाच फायदा कॉलेजवाले घेतात, प्रायव्हेट इन्स्टिट्यूटवाले घेतात आणि ते काय करतात, तो जर विद्यार्थी नाही आला, तर मग 4थ्या, 5व्या, 10व्या आता सेकंड रँकच्या विद्यार्थ्याला जर वाटलं, की फर्स्ट वाला घेतला असेल, तर थर्ड वाल्याला काय वाटेल, की माझा तर थर्ड नंबर आहे. त्यामुळं एक तर पहिल्याने घेतलं असेल किंवा दुसऱ्याने घेतलं असेल. तर हे कन्फ्युजन या ठिकाणी होतं आणि याचाच फायदा कॉलेजवाले घेतात आणि मग ऍक्च्युअली प्रोसेसमध्ये फर्स्ट विद्यार्थी नाही आला, त्याला कॉल करून पाहायचा. त्यांनी नाही म्हणलं तर सेकंड वाल्याला तुम्ही विचारायचंय, त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे, की बाबा तू घेणार आहे का? त्यांनी नाही म्हणलं तर थर्ड नंबर वाल्याला, त्यांनी नाही म्हणलं तर पुढच्या नंबर वाल्याला असं असतं. परंतु इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये ही प्रोसेस चालत नाही. तर मधूनच कुठला तरी विद्यार्थी त्या ठिकाणी इन्क्वायरीला गेला, तर त्याच्याकडून 50,000, 1,00,000, 2,00,000 असे आकडे मला विद्यार्थ्यांकडून समजतात. ते पैसे घेतात आणि त्याला ऍडमिशन देतात. कारण जर तुमचा 10वा नंबर असेल आणि कॉलेजमध्ये एकच जागा शिल्लक असेल, तर तुम्ही पण चौकशीला जात नाही, की बाबा पहिल्या 9 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे का नाही? 12व्या नंबरच्या विद्यार्थ्याला ऍडमिशन दिलेलं असू शकतं. पहिले 10 विद्यार्थी 9 विद्यार्थी गेलेच नाहीत. तुम्ही काय समजता, की पहिल्या 9 पैकी कुणीतरी घेतलं असेल. आणि त्यामुळं या राउंडमध्ये जरी नियमाने फी असली, तरी कॉलेजवाले काही कॉलेज, सगळ्याच कॉलेजमध्ये असं होत नाही. आता विद्यार्थ्यांचं जे मला अनुभव आलेला आहे, जे सांगितलेलं आहे, त्यावरून मी म्हणतोय. तर काही ठिकाणी असा प्रकार घडतो. फी मात्र जी काही नियमाने फी आहे, तितकीच या राउंडमध्ये असते. परंतु विद्यार्थ्यांचं शोषण होतं आणि त्यांना एक्स्ट्रा फी जे की डोनेशन म्हणून घेतली जाते. तर एक तुम्हाला क्लिअर झालं असेल, की जर तुमचा त्या राउंडमध्ये नंबर लागला असेल किंवा तुमच्या वरच्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नसेल, तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन इन्क्वायरी करायची आहे आणि वरच्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नसेल, तुमचा नंबर त्या ठिकाणी लागत असेल, तर तुम्हाला एक्स्ट्रा फी द्यायची गरज नाहीये. आता मग सर्वात महत्त्वाचा या प्रोसेस मधला प्रश्न जो आहे, तो म्हणजे मला कॉलेज अलॉटमेंट झालंय, हे कसं समजेल? तर मित्रांनो, पूर्वी तुम्हाला जसं अलॉटमेंट लेटर लॉगिनमध्ये दाखवायचं, तसं कुठलंही या ठिकाणी दाखवत नाही. सर्व कॉलेजच्या लिस्ट पब्लिश होतात आणि जे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, की 4 कॉलेज दिले असतील, 10 कॉलेज दिले असतील. प्रत्येक कॉलेजच्या लिस्टमध्ये सेपरेट लिस्ट असते आणि त्याच्यामध्ये वर-खाली तुमची रँक असते. मग आपल्याला काय करायचं आहे, की समजा जागा चेक करायच्या आहेत, किती जागा आहेत? 5 जागा आहेत. माझा नंबर किती आहे? 7वा आहे. तर मला काय करायचं आहे, की बाबा कॉलेजमध्ये जायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे, की या 5 विद्यार्थ्यांपैकी कुणी-कुणी ॲडमिशन घेतलंय? जर या 5 पैकी 5 जणांनी ॲडमिशन घेतलं असेल, तर नो प्रॉब्लेम आम्हाला लिस्ट दाखवा. त्यांनी ॲडमिशन घेतलं असेल, तर तुम्हाला तिथं काही बोलता येणार नाही. बट त्यांनी जर ॲडमिशन घेतलं नसेल दोघा-तिघांनी, तर तुमचा 5वा नंबर असेल, 7वा नंबर असेल, 10वा नंबर असेल. समजा 5 जागा आहेत आणि तुमचा 7वा नंबर आहे, तर तुम्हाला जर वरच्या 3 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन नाही घेतलं, तर पुढच्या 3 विद्यार्थ्यांना प्रेफर द्यायचा आहे आणि जर असं होत नसेल, तर तुम्ही त्यांची सी-ई-टी-सेलकडे तक्रार करू शकता. तुम्हाला एक्स्ट्रा फी वगैरे भरायची गरज नाहीये. मग तुम्हाला काय करायचं आहे, की प्रत्यक्षमध्ये कॉलेजमध्ये जायचं आहे आणि तुमच्या वरच्या रँकच्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं नसेल, तर ती सीट माझी आहे, हे तुम्हाला समजून जाईल आणि मग तुम्हाला कॉलेजमध्ये ते भांडून तुमची सीट घ्यावी लागणार आहे. तर म्हणजे आपल्याला कुठलाही मेल येणार नाही.
लॉग इन मध्ये अलॉटमेंट झाली आहे का नाही हे समजणार नाही. इथे मात्र आपल्याला स्वतः काही काळजी घेऊन कॉलेजमध्ये जाऊन प्रोसेस करायची आहे. आणखीन एक प्रश्न असतो की स्पॉट ऍडमिशन होते का, म्हणजेच कॉलेजमध्ये गेल्यानंतर मेरिटमध्ये नसेल तरी ऍडमिशन देतात का? फॉर एक्झाम्पल, एक 10 जागा आहेत आणि माझी रँक 50 आहे आणि कॉलेज 10 ला ओपन होतं, तर मी लगेच 10 वाजता जातो. सर्वांच्या अगोदर मी त्या ठिकाणी गेलोय म्हणजे मला ऍडमिशन भेटेल असं होतं का? तर मित्रांनो तसं नसतं. जरी स्पॉट राउंड असेल, याला स्पॉट राउंड पण काही जण म्हणतात. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड मध्ये या 1 नंबरच्या विद्यार्थ्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. तो जर नको म्हटला तर दुसऱ्या विद्यार्थ्याला, तो नको म्हटला तर तिसऱ्या विद्यार्थ्याला. असं तुमच्या अगोदरच्या विद्यार्थ्यांना तिथं प्रेफरन्स द्यायला पाहिजे. त्यांनी ते जर नको म्हटले तर नंतरच्या विद्यार्थ्याला ऍडमिशन देण्यात येतं. त्यामुळं तुम्हाला लगेच तुमचा 50 नंबर आहे आणि तुम्ही सर्वांच्या अगोदर गेलात आणि 1 नंबरवाला विद्यार्थी कदाचित दुसऱ्या दिवशी गेला तर त्याला ऍडमिशन नाकारतील असं नसतं. म्हणजेच या ठिकाणी स्पॉट ऍडमिशन होत नाही. पण आणखीन एक आता मी सांगतोय म्हणून तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवू नका. सर्वच कॉलेजमध्ये मी तुम्हाला रूल सांगतोय. आता काही कॉलेजमध्ये स्पॉट ऍडमिशन पण देतात, पण तिथं डोनेशन घेतलं जातं. म्हणजेच पहिल्या रँकचा विद्यार्थी येऊ न येऊ त्याला फोन करत नाहीत, वाट बघत नाहीत. जो हाजीर तो वजीर या नियमाप्रमाणे जो अगोदर आलाय आणि जो पैसे घेऊन आलाय त्याला त्याला ऍडमिशन काही ठिकाणी दिलं जातं. अशा देखील तक्रारी या विद्यार्थ्यांनी 1-2 वर्षापासून माझ्याकडे येत आहेत. ऍज पर रूल स्पॉट ऍडमिशन नसतं, परंतु काही कॉलेजमध्ये जो आधी येईल त्याला ऍडमिशन दिलं जातं आणि जो रँक मध्ये आहे त्याला सांगितलं जातं की तुम्ही लवकर नाही आल्यामुळं तुम्हाला ऍडमिशन भेटलं नाही आणि ते देखील विद्यार्थी गप्प बसतात. अशा विद्यार्थ्यांनी गप्प बसायचं नाहीये. तुम्ही रँक मध्ये आहात तर अगोदर तुम्हाला कॉलेजने कॉल करायला पाहिजे, तुमचं कन्सेंट घ्यायला पाहिजे की तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेणार नाहीयेत, तरच पुढच्या विद्यार्थ्याला ऍडमिशन द्यायला पाहिजे. तुम्ही या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊन तुमची सीट ही घेऊ शकता, पण तेवढी तुमची तयारी असायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकतो का? म्हणजेच आपण आता खूप कमी मार्क आहेत जसं की या ठिकाणी स्पॉट ऍडमिशन तसंच डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकतो का? तर मित्रांनो तसं देखील घेता येत नाही. जर तुम्हाला असं ऍडमिशन हवं असेल तर काही कॉलेजेसना, जे प्रायव्हेट कॉलेज आहेत, अनएडेड कॉलेज आहेत, त्या कॉलेजेसना मॅनेजमेंट कोटा नावाचा प्रकार असतो. तर या मॅनेजमेंट कोटा म्हणजे 5% सीट. समजा एखाद्या कॉलेजमध्ये 100 सीट असतील तर त्यापैकी 5 सीट या कॉलेजला दिल्या जातात. त्या कॅप थ्रू भरता येत नाहीत किंवा भरल्या जात नाहीत, की तुम्हाला ज्यांना ऍडमिशन द्यायचंय ते तुम्ही देऊ शकता. मग अशा सीट तुम्हाला इझिली फुकटमध्ये मिळत नाहीत. त्यासाठी डोनेशन हा प्रकार चालतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन घेता येऊ शकतं. मग हे मॅनेजमेंट कोटासाठी देखील तुम्हाला अगोदर ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. त्यासाठी तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन मॅनेजमेंट कोट्याचा ऑप्शन भरू शकता किंवा लॉग इन मध्ये देखील मॅनेजमेंट कोटासाठी सेपरेट लिंक असते, त्यामध्ये जाऊन तुम्ही कॉलेज सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कॉलेज अलॉटमेंट लिस्ट जाहीर होते का? तर मित्रांनो ही प्रोसेस थोडीशी वेगळी आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड राउंडला वेबसाईटला कॉलेज अलॉटमेंट लिस्ट जाहीर व्हायची, म्हणजे कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना, कुठल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला किती पर्सेंटाईलला कॉलेज भेटलंय याची लिस्ट लागायची आणि ते विद्यार्थी जाऊन ऍडमिशन घ्यायचे. त्यांनी नाही जर ऍडमिशन घेतलं तर त्या जागा नेक्स्ट राउंडला भरल्या जायच्या. परंतु आता इथं मात्र असं अलॉटमेंट लिस्ट जाहीर होत नाही, परंतु त्या कॉलेजमध्ये 1000 विद्यार्थ्यांनी, 500 विद्यार्थ्यांनी, 800 विद्यार्थ्यांनी, 200 विद्यार्थ्यांनी, जितक्या काही विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरला असेल त्या सर्वांचीच लिस्ट मेरिटनुसार लावली जाते. जरी एक जागा असतील आणि 1000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल तर त्या कॉलेजवर तुम्ही सर्च केलं तर 1000 विद्यार्थ्यांची लिस्ट त्या ठिकाणी दिसते. त्यामुळे अलॉटमेंट लिस्ट या ठिकाणी नसते, परंतु मेरिट लिस्ट असते आणि एकाच विद्यार्थ्याचं नाव 10 कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये, त्याने जितके कॉलेज ऑप्शन दिलेले आहेत त्या सर्व कॉलेज लिस्टमध्ये मेरिटनुसार वर खाली असतं. त्यामुळे अलॉटमेंट अशी स्पेशल इथं जाहीर नसते. आणि मग आपल्याला कॉलेज मिळाले आहे याचा मेसेज वगैरे येतो का? तर एवढ्या सर्व डिस्कशन मधून तुम्हाला समजलं असेल की सीईटी सेलचा याच्यामध्ये रोलच नाहीये. त्यामुळं हे फक्त मध्यस्थाची भूमिका करतं. तुम्हाला कॉलेजमध्ये जाणं शक्य नसतं. तुम्हाला जर 10 कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत, तर प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरणं शक्य नसतं ऑप्शनचा. म्हणून तुम्हाला लॉग इन मध्ये फक्त सोय दिलेली आहे आणि इथं तुम्हाला कुठलाही मेल किंवा मेसेज येत नाही. फक्त
ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता वेबसाईटलाच. पण ही जी काही मेरिट लिस्ट आहे, इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट, ही मात्र तुम्हाला ऑनलाईन दिसू शकेल आणि कोणत्या कॉलेजच्या लिस्टमध्ये आपला मेरिटनुसार कितवा नंबर आहे, दुसरा आहे, पहिला आहे, 10वा आहे, 50 आहे, हे मात्र तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला ऑनलाईन दिसू शकतं. जेव्हा हे अलॉटमेंट वगैरे होईल, हे कसं चेक करायचंय याविषयीची सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे देण्यात येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.